पहिली गोष्ट ही आदर्श तायडे हे कोण नालायक वृत्ती बदलावर मध्ये आहे ना, ह्याला मी भीक पण घालत नाही आणि ह्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. 2-3 दिवसापासून बदलापूर मध्ये एक वाद चालू होता. आदर्श तायडे विरुद्ध आमची संगीताताई चंदवनकर आणि राणी जोगलेकर यांनी काहीतरी त्याची माहिती मागवलेली की यांनी वृक्ष प्राधिकरण ज्या समितीमध्ये आहे त्या समितीत काहीतरी खोटे पेपर दाखल केलेले. ते पेपर मला कुठून तरी व्हॉट्सअपच्या द्वारे मिळाले. मी ते आमच्या नगरसेवकांच्या ग्रुपमध्ये प्रसिद्ध केले आणि जी समिती आहे त्या समितीमध्ये टाकले. बाबा खरं काय खोटं काय हे जरा बघा, कारण ह्याचं उद्घाटन आहे उद्या. त्यात मला एक गोले म्हणून सदस्य त्यांचे फोन आला होता की सर तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहा. मी त्यांना सांगितलं की हे कार्यक्रमाच्या विषयी जर काही आवश्यक असेल तर मी उपस्थित राहणार नाही आणि माझी तब्येती ठीक नाही, मी असं त्यांना कळवलं. आज मला कळलं की दुपारी 2:30 वाजता काहीतरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदमध्ये संगीता चेंदवनकर आणि राणी जोगलेकर ह्या दोघांना तुकाराम म्हात्रेंनी माझी सुपारी दिली आणि या सुपारीच्या द्वारे तुकाराम म्हात्रेंनी यांना भुकाला लावला असं तो बोलला. अतिशय माझ्या बाबतीत तो खालच्या दर्जाचं बोलले. मी त्या आदर्श तायडे आणि त्याच्या टीमला त्यांनी मला ललकारलं आणि त्यांनी सांगितलं की बदलावर मध्ये फिरू देणार नाही. मी आदर्श तायडेला सांगतो, दादा कुठे येऊ सांग, तुझ्या कोणत्या चौकात येऊ, तुझ्या घराजवळ येऊ, या तुझ्या कुठल्या पक्षाच्या कार्यालय असेल त्या ठिकाणी येऊ, किंवा तुझा बाप कोण आहे, तुझा कोण चालवतोय, तुझ्या बापाच्या घरी येऊ हे सांग मला. आणि राहिला प्रश्न तू माझ्या कपडे काढण्याचं बोलतोय, तर दादा माझं एकच टी शर्ट घालतोय मी. तू किती जॅकेट घालतो ना, ती सगळी जॅकेट तुझी या नगरपालिकेत जर नाही उतरवली परत दिसल्यावर मला तू, तर माझं नाव सुद्धा तुकाराम म्हात्रे हे लक्षात ठेव. तू अतिशय मला खालच्या दर्जाने बोललाय, मी कुठे भ्रष्टाचार करतो, मी कुठे पैसे खातो. तू एक बापाची जर औलाद असेल ना तर माझा भ्रष्टाचार काढून दाखव, नाही तर मी तुला माझ्या पद्धतीने उत्तर देणारच आहे. पण आज कायदेशीर मी पोलीस स्टेशनला जाऊन आता गुन्हा दाखल करणार आहे. तुझं आणि तुझ्या बापाचं सुद्धा त्यात नाव टाकणार आहे, एवढं लक्षात ठेव. तुला चालवणारा बोलवणारा जो धनी आहे त्याच्यात किती दम असेल ना, तर तुकाराम म्हात्रे तुझ्यासाठी हजर आहे, त्याच्यासाठी पण हजर आहे. तू फक्त मला सांग, फोन कर, 3ऱ्या मिनिटाला तिथे मी हजर असेल. तू कधी पण बदलापूर मध्ये नाही, बदलापूरच्या बाहेर सुद्धा मला जे चॅलेंज केलं आज ते चॅलेंज तू केलेलं चॅलेंज आहे, मी ते स्वीकारतो. तू फक्त मला फोन कर किंवा कुणाच्या मोबाईलवरून सांग, मी त्या ठिकाणी येतो. मग आदर्श तायडे आणि तुकाराम म्हात्रे काय हे बघू. अरे तुझी अवकात नसलेला माणूस, तुला बदलापूर शहरामध्ये तुझ्या पक्षात कोणी विचारत नाही, तू माझ्यावर बोलण्या इतका लायकीचं नाही आणि मी सुद्धा तुझ्यावर बोलू नये. मला लोकांनी सांगितलं की तू एक घाण आहे. ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातले लोक तुला त्या बायका वैतागलेत, त्यांना रात्री बेरात्री तू मेसेज करतोय, चांगले वाईट मेसेज त्यांनी मला दाखवलेत. अनेक लोकांनी मला फोन करून सांगितले मला माझं तोंड खोलायला लावू नको, कारण तुम्ही घाण गटार आहेत, तुमची लायकी नसलेली लोक आहेत तुम्ही. आणि तरी तुम्ही जर माझ्यावर बोलण्याची जर हिंमत करत असाल तर याद राख, जे सत्य आहे त्या सत्याला वाचा फोडणारा तुकाराम म्हात्रे, तू फक्त माझं खरं खोटं काय ते करून दाखव. तू म्हटलं ना 1 to 4, मी 4 to 3 करणारा माणूस आहे. तू फक्त माझ्या नादी लाग आणि मी तुला काय आहे ना ते तुला दाखवून देईन. आणि तुला एकच सांगतो, तुला तुझ्या बापाने बोलायला लावलं ना, तुला खरोखर आज एक बापाने काढला असेल ना तर साला 3 तासाच्या आत माझ्या समोर ये, नाही तर मी येतो. बघू तू एक बापाचा आहे का 10 बापाचा आहे, तुझी अवकात काय आहे ते बघतो. आणि मी येतो तुझ्या घरासमोर, येतो तुझ्या घरी येतो. कुठे येऊ बोल, फक्त मला सांग तुझा ऍड्रेस, मी येतो. तू माझ्याकडे नको येऊ, मी येतो तुझ्याकडे. तू अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर लावलेत, माझ्या पक्षाबद्दल तू बोललाय, तुला सोडणार नाही. तू जिथे भेटशील तिथं तुझ्या तोंडाला काला फासून, नाही तुला माझ्या पक्षातले लोक धडा शिकवले ना, माझं नाव पण तुकाराम म्हात्रे नाही. आणि तू ज्यांच्या जीवात उड्या मारतो ना त्यांनाही आज सांगतो, आज मी आदर्श तायडे हा भेटल तिथं पोलीस स्टेशनला त्याला घेऊन येईन. पण तुम्ही फक्त जो त्याच्या बरोबर येईल ना त्याला सांगतो की बघा मग तुकाराम म्हात्रेला जो डिव चालतो त्याच्यात काय परिणाम होतात याचे परिणाम तुम्हाला कळतील. नक्कीच. आता तुम्ही कायदेशीर कारवाई करतायत, नेमकी कशा प्रकारचं तुमचं पाऊल असेल? मी आता एसीपी डीसीपी पोलीस स्टेशनला चाललोय. पोलिसांनी 2 तासात गुन्हा दाखल नाही केला आणि याला जर हजर नाही केला गुन्हा दाखल करून, तर आमचं पोलीस स्टेशनला मोठं आंदोलन होईल आणि ह्याचे परिणाम जे होतील ते आदर्श तायडे आणि पोलीस यांना भोगावं लागणार आहे. खरं तर या संपूर्ण प्रकारामध्ये तुमचा कुठे संबंध नव्हता. त्यांनी आरोप केले, त्यांनी त्यांना उत्तर देणं अपेक्षित होतं. विनाकारण म्हात्रे कुटुंबाला तुकाराम म्हात्रेंना टार्गेट केलं जाते.
काही संबंध नाही. ते आदर्श तायडे कोण आहे, भिकमांग्या, ते मी त्याला ओळखत पण नाहीये आणि माझा काही संबंध नाही. आज इथे संगीता चंदवनकर आणि राणी जोगलेकर तर मी फर्स्ट टाइम बघतोय, कधीच संबंध नाही. फक्त यांनी व्हायरल केलेली पोस्ट मी आमच्या नगरसेवकांच्या ग्रुपला टाकली. ते काही नगरसेवकांना झुंबलं असेल, त्यांनी ते आदर्शच्या घातलं असेल बोट, म्हणून त्याला ते जरा जास्त लागलं असेल, म्हणून ते आज त्यांनी माझ्यावर ते पिसललेला कुत्रा सोडतात ना, तसं त्याला सोडण्याचं काम केलेलं.